रस पण एकदम छान झालेला आहे आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे रसाचा। नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता सावंत ब्लॉग्स 1394 च्या नव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण कोणत्याही सीझन मध्ये कोणतेही पदार्थ खातो, पण तसं कोकणात होत नाही बरं का। कोकणात प्रत्येक सीझन मध्ये ते पदार्थ खाल्ले जातात आणि शेतकरी वर्ग आहे तो पावसाळ्यात भरपूर अशी शेती पिकवतो आणि त्याच्यासोबत नाचणी पण पेरतो आणि ही नाचणी असते ती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तयार होऊन प्रत्येकाच्या घरात येते आणि ह्याच नाचणीपासून वेगवेगळे असे पदार्थ बनवले जातात। त्यातील मुख्य आणि पारंपरिक असा पदार्थ म्हणजे नाचणीच्या शिरवळ्या आणि सोबत ओल्या नारळाचा रस, आणि तोच आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। ओला नारळ फोडलेला आहे तो खवून घेऊया आणि हे गुळ आहे ते बारीक किसून घेऊया। खोबरं खवून घेतलेलं आहे, गुळ पण किसून घेतलेला आहे। आता ह्या नारळाचा रस काढूया। खोवलेल्या खोबऱ्यात किंचितची हळद घालूया, मग छान असा रसाला कलर येतो। आणि 1 चमचा जिरं घालायचं वाटताना। आणि चुलीवर मडकीत पाणी तापत ठेवलेलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे आणि हे थोडं पाणी घ्यायचं आणि थोडं थंड पाणी घेऊन असं कोमट पाणी बनवायचं आणि याने रस काढायचा। असं कोमट पाणी घ्यायचं आणि रस काढायचा, नाहीतर रस येणार नाही। खोबरं कोमट पाणी घालून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा आता रस काढूया। सुती कापड घेतलेलं आहे, त्याच्यावर हे वाटलेलं खोबरं ठेवायचं आणि असा वस्त्रगाळ करायचा रस। आणि अजून एक वेळ हा चोथा आहे तो वाटून घ्यायचा, फक्त 2 वेळात वाटून घ्यायचा, जास्त वाटायचा नाही। दुसऱ्या वेळेचं पण खोबरं वाटून घेतलेलं आहे, रस काढून घेऊया। आता चोथा आहे हा बाहेर फेकायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढा आम्ही रस काढून घेतलेला आहे। 2 वेळचाच काढलेला आहे, नंतर अजून पाणी घालून वाटून रस काढला तर पातळ होणार आणि तो चांगला लागणार नाही, म्हणून 2 वेळचाच रस काढायचा। काढलेल्या नारळाच्या रसात गुळ घालूया। गुळ आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं, कोणाला जास्त गोड पाहिजे, कोणाला कमी गोड पाहिजे। आणि वेलची पावडर घालायची। छान असा नारळाच्या रसाला सुगंध सुटलेला आहे वेलचीचा, जिऱ्याचा, आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया गुळ आणि नारळाचा रस आणि झाकून साईडला ठेवू। चुलीवर मातीच्या मडकीत पाणी तापत ठेवलेलं आहे, त्यात 1 पळी तेल घालूया, चवीनुसार मीठ, आणि हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालूया। ह्या वाटीने 3 वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ह्याच वाटीने 3 वाटी पाणी घेऊन पाणी कडकडीत असं घ्यायचं। 3 वाटी पिठासाठी 3 वाटी पाणी घालूया। गरम गरम आहे ना, म्हणून असं काविल त्याने परतून घेऊ। 3री वाटी घालूया। पाहू शकता पीठ असं फुलून आलेलं आहे गरम गरम पाणी घातलं म्हणून, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। 3 वाटी पिठाला 3 वाटी पाणी कमी पडलेलं आहे, अजून अर्धी वाटी घालूया।
व्यवस्थित असं पीठ हे भागून झालेलं आहे, याला भागवणे म्हणतात. आणि गोळ्यात ह्याला पीठ केणावणे म्हणतात. आणि हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. मडकीत तापत ठेवलेल्या पाण्यात अजून 1 वाटी पाणी घालूया आणि झाकण ठेवून एक उकळी काढूया. 10 मिनिटं झालेली आहेत. नाचणीचे पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आणि आता ह्याची मुठली बनवूया. सर्व नाचणीच्या पिठाची मुठली बनवून झालेली आहे. आणि पाणी पण उकळलेलं आहे. आणि आता ह्या पाण्यात ही मुठली सोडूया. आता एक उकळी काढूया ह्या मुठल्यानं. छान अशी नाचणीच्या मुठल्यानं उकळी आलेली आहे. आणि आता ही वर तरंगू लागलेली आहे, पाहू शकता. वर अशी तरंगली की समजायचं ही आता मुठली व्यवस्थित अशी उकडलेली आहे. आणि आता हा सोरा घ्यायचा. मोठा सोरा घेतला तर 3 माणसं पाहिजेत, म्हणून हा छोटा सोरा घ्यायचा. चकलीचं भांड म्हणू शकता, चकलीचं साचा म्हणू शकता. आणि त्याला आतून असं तेल लावायचं. आणि ह्या 2 प्लेट्स आहेत. ही मोठ्या होलांची आहे आणि ही जरा बारीक होलांची आहे. दोनही प्लेटीना असं तेल लावून घेऊया. आणि प्लेट आहे ती अशी आतमध्ये घालायची. आणि ही तरंगतात ही मुठली, एक मुठलं असं काढायचं. पाणी घ्यायचं नाही, फक्त मुठलं घ्यायचं आणि असं सोऱ्यात घालायचं. घट्ट असं झाकण लावायचं. आणि आता शिरवळ्या अशा पाडायच्या. पाहू शकता छान अशा शिरवळ्या तयार झालेल्या आहेत. आता दुसरं मुठलं घालायचं आहे साच्यात. मुठली खाली उतरायची नाही, अशी मडकीतच ठेवायची. आणि एक काढायचं असं. आणि घट्ट वर झाकण लावायचं. अशा प्रकारे सर्व नाचणीच्या शिरवळ्या आम्ही पाडून घेऊया. छोटी प्लेट आहे ना, त्या प्लेटने आम्ही सर्व शिरवळे बनवलेले आहेत. पाहू शकता छान अशा शिरवळ्या तयार झालेल्या आहेत. आणि ही आता मोठी प्लेट आहे ना, ती अशी आतमध्ये घालून शेवटचं मुठलं राहिलेलं आहे ते घालून मोठ्या प्लेटने काढूया. घट्ट असं झाकण लावून घ्यायचं. ह्या मोठ्या शिरवळ्या आलेल्या आहेत, पाहू शकता. ह्या मोठ्या शिरवळ्या आलेल्या आहेत. ह्या एकदम नाजूक अशा बारीक शिरवळ्या आलेल्या आहेत. छान अशा आपल्या शिरवळ्या तयार झालेल्या आहेत, पाहू शकता. रस पण एकदम छान झालेला आहे आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे रसाचा. छान अशा आज आपण नाचणीच्या शिरवळ्या बनवलेल्या आहेत आणि सोबत नारळाचा रस पण बनवलेला आहे. आणि ह्या शिरवळ्या कोकणात हमखास थंडीच्या दिवसात बनवतात. त्याचं कारणही तसंच आहे. काय तर पाऊसभर शेतकरी शेतात राबतात आणि त्यांच्या हातापायांना जीवाला असा त्रास होतो, म्हणून ह्या नाचणीच्या कॅल्शियम युक्त अशा शिरवळ्या बनवतात आणि ते खातात आणि मग ते तंदुरुस्त असे होतात. म्हणून थंडीच्या दिवसात ह्या कॅल्शियमने भरलेल्या नाचणीच्या अशा शिरवळ्या बनवतात. छान अशा सुटसुटीत पाहू शकता शिरवळ्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही पण अशा शिरवळ्या बनवा. आणि मोठा सोरा घेऊन बनवू नका, मग त्याच्यासोबत 2-3 तुम्हाला माणसं लागतील. ह्या चकलीच्या सोऱ्यात बनवा आणि असा रस ओतायचा आणि अशा शिरवळ्या खायच्या. या खायला. एकदम अशा छान झालेल्या आहेत शिरवळ्या. तुम्ही पण ह्या अशा शिरवळ्या बनवा आणि कशा झाल्या नक्की कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.